कडे पडोनी निर्वाणे गोविंदास मागे पिऊन आई तुझ्याकडे पडोनी आई तुझ्याकडे पडोनी आई तुझ्याकडे पडोनी. आता आला सगळ्यात शेवटचा मुद्दा. काही माणसं म्हणले भजन केली, भक्त झालो, माळा घातल्या, गण लावला, कीर्तन ऐकली, सत्य केले, पंक्ती घातल्या, तरी काहीच तुमचं कसं झालं माहितीये? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, पण वर्षात 6 वर्षांना महागारी आला, म्हणला भांडता येतो, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही, दुसरा घेतो ग. दुसरा दिला. 2 वर्षांनी आला, म्हणला पक्का अंडा द्यायला, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ आजपर्यंत फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतं. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले करे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली, सगळी बायको घेऊन आली. जे हुशार आहे त्यालाच कळतं महाराज, ज्याला कळलं ते खरंच हुशार. तू 2दा लग्न नाही. तुम्ही सांगा किती नारळ दिलं लेकरू. मी तुम्हाला सांगते किती कीर्तन ऐकल्यावर देव भेटत. नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध बापाच्या कमरेत लागला, देव भेटला. तू बाप ठोकला. 10 दिवस गणपती उडवताना बाबूराव देव भेटला नाही. देवासमोर नाचला. नवरात्राची उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी खूप ती म्हणत त्यात घरून हाणला पाहिजे, सांगणारा नाही ऐकणारा. जोपर्यंत कर्म सत्य नाही, विठेवरचा मालक भेटणार. प्रथम तर माणूस बघतो पुन्हा खरं खोटं कळत नाही असं नाही, सगळ्याला सगळं कळतं. कळत नाही. एखाद्याला सकाळी मांसाहार केला, दुपारी चल मनोवर त्याला मंदिरात येईल का? सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी मंदिरात येईल का? तो सोपं म्हणे आज चुकीचं खाल्लं, उद्या तू पवित्र होतो रे. हे काय लॉजिक आहे? सोमवार गुरुवार खायचं नाही, बाकी दात करून खाण्याचं, तेवढं कशाला सोडितो? तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो बाकीचे डोळे बघतो? तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, तू खास करतो का? तो कर्म आहे बघ तुमचे. आणि असं कशाला दिखावा करताय? माझ्या मनाची माळ आहे. मनाची कसली असते? आजकाल एक ट्रेंड झालाय. त्यांना म्हणलं महाराज ताई मी खात नाही, मी पीत नाही, पण माळ घालत नाही. त्याला दिखावा आवडत नाही. आपली मनाची माळ आहे. कसली मनाची? घाल ना बाबा, मी त्याचा चाकर आहे हे सांगायला लाजायचं. तो मालक आहे, आम्ही विश्वासाने सांगतो. आम्ही माळ घातली म्हणजे मंगळसूत्र आहे, तो मालक आहे आमचा, आम्ही चाकर आहे. विश्वासाने सांगतो ना. विनंती असते, विनंती. त्यामुळे करू कसं? अट्टल बिहारी वाजपेयी एक सुंदर त्याच्यामध्ये दृष्टांत. जंगलाला आग लागली असते, हत्ती सिंह घोडे लावले सगळे पळून जातात. छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेऊन जंगलाची आग विझवायला निघते. लोक हसतात. अक्कल का म्हणतात तुला? एवढं सजीव तुझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार आहे. चिमणी म्हणली दादा खरं आहे, माझ्या चोचीतल्या पाण्यानं जंगलाची आग विझणार नाही, पण ज्या दिवशी जंगलाचा इतिहास लिहिला जाईल माझं नाव आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात असेल. सगळ्यात जास्त कुणीतरी चांगलं म्हणावं, मी चांगलं वागत नाही, मला चांगलं वागणं जगाच्या मालकांना समाधान देतं म्हणून मी चांगलं वागतो. घातली या भया मी चिंता करत नाही जोपर्यंत माझं कर्म सत्य आहे. आणि सत्याला विजय आहेच. पण काळजी करू नका, फक्त सत्य खरे खरं बोला. चुकलं से सॉरी, हो रे का मीच बरोबर या भानगडीत बसू, माझंच बरोबर या भ्रमात राहू. चुकत असतं, माणूस आहे आपण, देव नाही आहे. आणि सॉरी म्हणायला मागं पुढे बघत जाऊ नका, त्यात काही कमीपणा नाही. नात्यामध्ये स्वाभिमानापेक्षा नातं महत्वाचं असतं. सेल्फ कॉन्फिडन्स असावा, पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. नाती जपत जा, भाऊ भाऊ म्हणत जा, बहीण बहीण म्हणत जा. आधी माणूस व्हा, परमार्थाचा आपण पुढे बघूया. माणूस झाला बस. कारण सगळीकडे स्पर्धा आहे. फक्त कोणी माणूस व्हायला तयार, डॉक्टर व्हायला स्पर्धा, वकील व्हायला स्पर्धा, महाराज व्हायला स्पर्धा, सगळ्याला स्पर्धा आहे. फक्त माणूस मात्र कोणी व्हायला तयार. तिकडे स्पर्धा नाही म्हणून आपण तिकडे जाऊया, तेवढं मात्र होऊया. काही नाही देवा, कधी होईल ज्या दिवशी मुखात तुझा नाव असेल, आपोआप माणूस काय करावं, काही नाही, फक्त हरिमुखे विठोबाय रखुमा, हरी जय जय विठोबाय रखुमा,
माणिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सेवालाल महाराज की जय जोपर्यंत मी खरं बोलतो सत्य वागतो तोपर्यंत मला कोणाची भीती वाटत पण खोटं बोललं की ते लपवायला मला 100 खोटं बोलावं माझ्याकडे भय नाही चिंता नाही कारण मला माहित आहे सत्य मालकाचं नाव माझ्या मुखात आहे त्यामुळे मला चिंता करायचं कारण नाही सुंदर नामचंदनाचा अट्टहास अखंडितपणे चालू असलेला हा नामस्मरण सोहळा चौथा दिवस महाराज हा जमलेला समाज आलेला वैभव तुम्हाला जरी वाटत असेल की संयोजकांनी आयोजकांनी कार्यकर्त्यांनी गावकऱ्यांनी केलं नाम स्वरूपी आहे जिथे संतांचं वास्तव्य झालं त्या मातीला वैभव आल्याशिवाय राहत नाही माझ्या ज्ञानोबा म्हणून जिथे सेवालाल महाराजांसारखं व्यक्तिमत्व होऊन गेलं त्या मातीला वैभव येणारच कारण जिथे संतांचे पदस्पर्श झाले महाराज वर्णन आहे महाराज करतात संत चरणांच लागता सहज वासनेची बीज जळून अखंडितपणे सगळं काही नाही सवाई होतं आणि तिथे चांगलंच घडतं जिथे संतांचे पदस्पर्श लागले हे वैभव तुम्हा कोणामुळेच नसून हे वैभव संत सेवालाल महाराजांच्या पदस्पर्शामुळे आहे अखंडितपणे लक्षात ठेवा ते भान ठेवूनच काम करत आहे हा सुंदर नामचंदनाचा अट्टहास देवीदास महाराज माफ करा देवीदास महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी त्या संबंधी सोहळ्यानिमित्त हा संकीर्तन सोहळा आहे जे काही वैभव आहे जे काही एवढं सामर्थ्य आहे नजर पडावी तिथपर्यंत समाज आहे अन्नदान अगदी सामर्थ्यानं तुम्ही सगळी मंडळी सगळं करताय आणि ही सुरुवात फक्त लक्षात ठेवा जर त्या देवीदास महाराजांच्या कृपेनं ही सुरुवात असेल तर याचं यश काय असेल याचं भान सुरुवात एवढी वैभवशाली असेल याचं सामर्थ्य काय असेल आणि म्हणूनच आज देवीदास महाराजांच्या समाधी सोहळ्याने घातलेला हा नामचंदनाचा मोर एवढा सुंदर सोहळा सुंदर उपस्थिती टाळकरी ही लेकरं पुढे जाऊन पैसे कमवतील वैभव मिळवतील याच्यापेक्षा धर्म आणि मायबाप जपतील हा विश्वास आम्ही व्यासपीठावर देऊ शकतो प्रत्येक वयातलं लेकरू इथं उभा आहे प्रत्येक वयातला माणूस इथं उभा आहे म्हणजे कधी दादा सुंदर दादा सगळ्यांचे वनस्त्री आभार कोण गायनाचार्य हरिभक्त पराय हरिभक्त पराय नकुल महाराज हरिभक्त पराय उमेश महाराज हरिभक्त पराय बंडू महाराज एवढे वेळेस माफ करा पुढे वेळेस पाठ करते महाराज बंडू महाराज नकुल महाराज उमेश महाराज अगदी साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर या लेकीचा वारकरी संप्रदायाची दुरा सांभाळायचं सामर्थ्य मनगटात मिळणं त्याला फार मोठं भाग्य लागतं तुमच्या त्या पुण्याईला साष्टांग दंडवत आहे माझा सगळ्यांच्या मनस्वी आभार अगदी गोड उत्कृष्ट कुटुंब विनंती आहे हे दोघं चौघं उठायची घाई करतात तुम्ही उठायची घाई करू नका देवाला उठवायची गेल्यावर तुम्हाला सोसायचं उठ अरे आम्ही माणसं लगा 550-600 माणसं तुमच्या गावाला येतो आणि जी माणसं 8 दिवस तुमच्या घरात सेवा करतायत त्यांचं कौतुक करताना तुम्ही जर उठत असाल काय संस्काराची परतफेड आहे सांगा ना ही माणसं तुमच्याकडे जीव घाण टाकून कामं करतात वैभव निर्माण करतात तुमच्या सत्याला हे जे काही वैभव आहे ना व्यासपीठाचं हे कीर्तनकारामुळे नसतं हे या गुणवंत मंडळीमुळे असतं हे आयुष्यभर लक्षात ठेवा कीर्तनकार कसाही असू द्या जेव्हा साथ करणारी मंडळी संप्रदायाची निष्ठावंत असते आणि तेवढी ताकद त्यांच्या तपश्चर्यामध्ये असते तेव्हा तो कीर्तनकार आपोआप गोड कीर्तन मनस्वी आभार अगदी सुंदर पथकावाच्यांनी वाजवला हरिभक्त पराय उमेश महाराज साष्टांग दंडवत अगदी शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखी वाजवतात ताकद ज्यांच्या मनगटात आहे उमेश महाराज चरणावर साष्टांग दंडवत त्याचबरोबर हरिभक्त पराय कुणाल महाराज अगदी गोड सुंदर पखावा साष्टांग दंडवत या वहिनीचा माझे वडील ज्यांच्यामुळे माझं अस्तित्व कर्तृत्व सामर्थ्य आयुष्यभर त्यांच्या ऋणातून त्यांच्यामुळे हे वैभव येतं मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली तोंडाकडे बघू नका माझ्या 23ची कीर्तन वयाच्या 5 वर्ष चालू केलं त्यातही काही नवल नाहीये बाप माळकरी आजा माळकरी पंजा माळकरी पंजाच्या पंजाबी माळकरीच पूर्वजांनी परमार्थ केला आणि फळ या पिढीला भेटलं ही ताकद वारकरी संप्रदायात असते तुम्ही आज 100 वेळा राम म्हणलं आणि आज गेला पुढं तुमचं लेकरू ज्या वेळेस राम म्हणेल त्याची गणती 101 पासून होते 1 पासून मिटलं जात हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातीला लयास हे सगळं वैभव माझ्या आई वडिलांमुळे
लक्षात ठेवत जा, 2-4 वर्षाची प्रसिद्धी बघत जाऊ नका. त्याच्या पाठीमागचं यश, त्याच्या पाठीमागचं जे काही स्ट्रगल असतं तेही बघत जा, ते सामर्थ्यही बघत जा. आणि मी असं कौतुकानं सांगेन, आम्ही हे जे काही कीर्तनाचे पैसे घेतो ना, 1 रुपयाची देणगी आजपर्यंत कोणाची न घेता, हाताला पावती पुस्तकाचा कधी स्पर्श न लावता, फक्त पांडुरंग परमात्म्याने कृपा करून कीर्तनकार बनवलं आणि त्या कीर्तनाचे पैसे येतात हे माहित आहे. आणि पहिली लोक पैसे देत नव्हती, प्रसिद्धी आल्यापासून देते, आता देते. आता म्हणतात पाहिजे तेवढं घ्या पण सेवा द्या महाराज. आणि कीर्तनाला सेवा म्हणतात. हे व्यासपीठ आहे, मंच नाही. डोक्यात ठेवत जा. माणसं म्हणतात तुमची तारीख पाहिजे होती, लय खुशाल माणसं. ताई आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. महाराज आहे मी की तुमचं तुम्हाला आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय? गुंतू दे तुझं सोयाबीन खुरपी ते मुकदमनी मी गुंतू मुक्त घेते मी. डोबाऱ्याचा खेळ आहे माझा, वाजते बी आम्ही, नाचते बी आम्ही. संप्रदाय कशाला म्हणायचं माहिती? या माणसांची माझी तीळ मात्र ओळख. याच्या आधी कधी सेवा वाजवली असेल, कधी योग आला असेल, तेवढंच. आम्ही काही प्रॅक्टिस करून कीर्तन करत नाही. कीर्तनकार वेगळ्या गावचा, वादक वेगळ्या गावाचा, गायनाचार्य वेगळ्या गावाचे, पण वैभव एवढं व्यासपीठात असतं, माऊलींच्या कृपेत असतं की या गादीवर उभा राहिल्यावर प्रत्येक जण प्रत्येकाला सामर्थ्यानं साथ देतं आणि बघणाऱ्याला एका कुटुंबात वाटतं वैभव असतं. त्यामुळे कार्यक्रम नाहीये कीर्तन म्हणजे सेवा आहे. याला कार्यक्रम समजायचा, विनोद आम्ही तुम्ही बसावं करतो. आता कीर्तनाला विनोदाची गरज, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होतो, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो. चॅनलमुळे महाराज मोठा होत नाही, महाराजांमुळे चॅनल मोठं होतं. आयुष्यभर डोक्यात ठेवा. त्याच्यामुळं वैभव व्यासपीठाचं आहे, व्यक्तीचं, आमचं नाही, गादीचं. काय लक्षात ठेवा, ही कृपा आहे. म्हणून मी जेवढे काही कीर्तनाचं मानधन घेते, मी फक्त कीर्तनाच्या मानधनावर आज फक्त कीर्तन म्हणून 3.5 ते 4 कोटी रुपयाची शिक्षण संस्था उभी केली, ज्यामध्ये गरीबातली गरीब मुलगी शिक्षण घेते. आज माझ्याकडे 80 ते 90 मुली आहेत 5वी ते 12वीच्या वयोगटातल्या. आणि अशी तशी नाही, माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशीशी इन सीसीटीव्ही वेल मॅनेजमेंट. आणि मुली गादीशिवाय झोपत नाही, सोलर शिवाय आंघोळ करत नाही, आरो शिवाय पाणी पित नाही, जाण्या येण्यासाठी वेगळे स्कूल बसेस. आणि ज्ञान, कीर्तन, गायन, पेटी, वादन, शास्त्र, उपनिषद, सामर्थ्याने गीता, ज्ञानेश्वरी, विष्णू सहस्त्रनाम, गाथा, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान देऊन तुमचं जे बेसिक शिक्षण आहे, आर्ट, कॉमर्स, सायन्स, सीबीएसई, एसएससी, जे काही आपण शिकवतो, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, हे सगळं शिक्षण घेऊन मुली ते शिक्षण घेतात. त्या पुरी पुढे जाऊन पैसे कमवतील आम्ही त्यांना शिकवत नाही, त्या मुली धर्म जमतील म्हणून आम्ही त्यांना शिकवतो. ही ताकद त्यांच्याकडे. ते माय बापाला कलम कलमणार नाही म्हणून आम्ही त्यांना शिकवतो. म्हणून आहे ना, महाराज लोक वाईट नसते, वाईट लोक महाराज होतात. तुम्हाला कळलं पाहिजे. जन कोरोनात माळा काढल्या, तो कसा काय महाराज हे तुमच्या डोक्यात बसू द्या. मृत्यूला भेटतो कधी महाराज नसतो. नाते हे सगळं वैभव त्या संत देवीदास महाराजांच्या कृपेनं आहे. आणि त्या कृपेनंच या गावाचं नाव त्रैलोक्याच्या पाठीवर झाल्याशिवाय राहणार नाही. ती कृपा त्यांची आहे, हे वैभव आहे. अगदी सुंदर गोड गेली 4 दिवस जे भागवत कथा महायज्ञ करतायत असे हरिभक्त परायण प्रशांत महाराज, अगदी सुंदर गोड ज्यांच्या कथेमधून तुम्ही भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा आस्वाद घेताय. आणि भागवत म्हणजे 7 दिवसात तुम्हाला मोक्षाची प्राप्ती आहे. परीक्षित राजाने अमृत नाकारून जी कथा स्वीकारली, ते कथेचं सामर्थ्य म्हणजे भागवतात आहे. हे तुम्हाला मिळतं, हे तुमचं भाग्य, हे तुम्ही ते घेत राहा. विनंती तुम्हा सगळ्यांची मनस्वी आभार. स्वतः ज्ञानी, तपस्वी आणि अधिकारी व्यक्तिमत्व असूनही लहान बहिणीच्या कीर्तनाला बसायचं मोठेपण ज्यांनी दाखवलं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर. उत्कृष्ट सृष्टी दादांच्या मनस्वी आभार. अगदी गोड आवाज दिला. सगळी मंडळी एकच सांगते, बोलता बोलता उशीर झाला, गेली 2.5-3 तास तुम्ही इथं बसलेले आहात. त्याच्यामुळे 2च मिनिटं. खारीचा वाटा ज्याचा या सोहळ्यात देवीदास महाराजांच्या कृपेने त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी देते. प्रत्येकाचे मनस्वी आभार. जो तन मन धन येते सेवा करतोय, सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमा. सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करते. पुन्हा एकदा ही सगळी सेवा श्री संत देवीदास महाराजांच्या समाधीवर समर्पित करून सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली.